बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. खरंच मला ग आलाय. माझं म्हणणे पॉलिसीवर बोलूया ना. 2 महिन्यामध्ये या सरकारने आल्यापासून काय पॉलिसी निर्णय घेतले? हार्वेस्टरच्या इन्क्वायरीचं पुढे काय झालं? शेतकऱ्यांना पीक विमाचा निर्णय काय झाला? लाडक्या बहिणींना 2,500 का 3,000 रुपये कधी देणार? किती देणार? महागाईसाठी काय करणार? येणाऱ्या बजेटमध्ये काय करणार तुम्ही? PWDला मागच्याच आठवड्यात मी रिव्ह्यू माझ्या मतदारसंघाचा केला. का नाही गतिमान सरकार? आमचे रस्ते का गतिमान होत नाहीत? का कॉन्ट्रॅक्टरला वेळेवर पैसे दिले जात नाहीत? का आमची सगळी कामं डिलेड आहेत? का कॉस्ट एस्किलेशन होत आहे? गडकरी साहेब रस्ता कमी खर्चात करतात, मग महाराष्ट्र सरकारचे रस्ते का नाही कमी खर्चात होत? मग कालच्या वर्तमानपत्रात आलं होतं की स्पोर्ट्स मिनिस्ट्रीने 600-700 कोटी रुपयाचं विड्रॉ केलं. ह्याच सरकारने केलेलं की चांगला नाहीये तो निर्णय. असं काय झालं? या सगळ्या गोष्टीचं उत्तर सरकारने द्यायला पाहिजे नाही. डिफ्लेक्ट करण्यासाठी हे बाकीचं करत राहतात असं मला वाटायला लागले. आणि माझं म्हणणं की तुम्ही सेवेसाठी आलाय का एंटायटल्ड आहे सरकार? मला हळूहळू वाटायला लागले सरकार एंटायटलमेंट मध्ये आहे की मला तिकीट मिळालंच पाहिजे, मी कॅबिनेट मंत्री झालंच पाहिजे, मला हाच पालकमंत्री पण. हे मी पहिल्यांदा बघते या राज्यात आणि देशात. मी कुठल्याही राज्यात असं ऐकलेलं नाही, देशात ऐकलेलं नाही. बस दिस इज अ सेवा आहे. आपण निवडून लोकांची सेवा आणि तुमच्या आयुष्यात चांगला बदल करण्यासाठी आम्ही पॉलिसी मेकर्स आहोत.